नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे भव्य दिव्य असं रोयलागड केसरी मैदानात. या मैदानात एक आकर्षक असं वासरू कॉकटेल आपल्याला भेटलेलं आहे. आपण त्याची मुलाखत घेऊया. आपल्या समोर आहेत मालक. दादा, तुमचा परिचय करून द्या सर्वप्रथम. माझं नाव विशाल पाटील काळे, राहणार पाडळे, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. वासराचं नाव आहे कॉकटेल. दादा, आतापर्यंत किती ठिकाणी वेट काढलाय वासरानं? 4 ठिकाणी गट पास झालाय. 6 मैदान, आजचं 6वं मैदान आहे. 1 ठिकाणी गटाला हार झाली. त्याला बैलपूरला म्हणजे कोणती पण गाडी मारायची हिंमत ठेवतो तो. आणि त्याचे म्हणजे आतापर्यंत 10 बिनजोड झाले. एक पण बिनजोड पडलेला नाही. तो सगळ्या बिनजोड आतून अंतरातच केलेला आहे. दोन्ही खांदी आतून पळतो. दोन्ही खांदी आतनं पळतो. बिनजोडला जास्त प्रमाणात पळतो का? हा, बिनजोडला पण पळवला आणि सेकंड पटला पण पळवला आपण. शंकरपाटामध्ये शंकरपाटामध्ये पण त्याचे 2 ठिकाणी नंबर आहे. 1 ठिकाणी 1 नंबर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 3 नंबर आहे. कुठे केलता 1 नंबर? टायरपूरला. टायरपूरला 1 नंबर. आणि 2 नंबर कुठे गेले? 3 नंबर तिथेच केलता टायरपूरलाच 3 हा. नंबर. टायरपूर फाटीवर जे सेकंदचं मैदान झाला हा. तिथं गुलाला देव. हा, तिथे गुलाला ते. दादा, का वाटतं 3 फेऱ्यात आणि सेकंड पाठात? सेकंड पटामध्ये म्हणजे 1 फेरा पळावा लागतो आणि कमी पळायला लागतं. 3 फेऱ्यामध्ये म्हणजे रान पण जास्त पळायला लागतं आणि बैलाला त्रास जास्त आहे 3 फेऱ्यामध्ये. सेकंड पट जे ते सोपं आहे बैलाला पळण्यासाठी. वासरू 3 फेऱ्याला जास्त पळते की सेकंदाला? गाडीवरती जास्तच पळते सेकंडला, म्हणजे विनजोडला किंवा मग 3 फेऱ्यामध्ये जास्त पळते सेकंड पेक्षा. आतापर्यंतचा अनुभव की बिनजोडला जास्त पळतो बाई? बिनजोडला जास्त पळतो. गाडी जवळ असली की? हा, गाडीवरती जेवढी गाडी असेल ती तेवढा पळतो. त्याला म्हणजे त्याला जर बैल समोरच्या बैलांना गळा दिला तर कोणाची पण गाडी मारायची हिंमत ठेवतो तो. या बायला वासराला पायऱ्याची अडचण येते का? हा, पायरीची अडचण आहे. वासरू पळतंय पण बारीक असल्यामुळे लोक वायदी मागतात. पायरीची अडचण त्याची हाईट कमी असल्यामुळे. म्हणजे वायदी किती मागतात दादा? वायदी मागतात. आता समजा मोठ्या बैलावाल्याला जर फोन केला तर 10-12 हजार रुपये वायदी मागतात. परवडते का होतं वायदी द्यायला? नाही, वायदी नाही द्यायची आपली तेवढी नाही ना लायकी. म्हणजे आपण सर्वसामान्य कुटुंबातले, सर्वसामान्य मधून आपण नाद करतोय. दादा, गरीबाचा नाद राहिलाय का? नाही, गरीबाचा नाही राहिला. याच्यामध्ये आलं म्हणजे पैशाच पाहिजेच असतो. हा नाद आता गरीबाचा नाही राहिलेला. सगळे पैशावाले आले त्याच्यात. बरीचशी तरुण मंडळी आहे तुमच्या टीम मध्ये, काय सांगाल त्यांच्या? नाही म्हणजे नाद आहे त्यामुळे येतात, पण सगळे काही कामधंदे ते शिक्षण बघूनच येतात. आज शनिवार असल्यामुळे सुट्टी घेतली पोरांनी. बाकी शेतामध्ये पण काम करतात आणि काही शेती शिक्षण चालू आहे त्यांचं शिक्षण पण करतात. आता मी स्वतः कॉलेजला आहे. मी पण शिक्षण बघूनच नाद करतोय. काय शिक्षण झालेलं आहे पाहिजे तुमचं? मी बायोटेक ॲग्रिकल्चर करत आहे. 3rd इयरला आता. ॲग्रिकल्चर करत करत नाद जोपासताय. हो. अजून किती बैल आहेत दावणीला? अजून घरी एक आहे रायफल म्हणून. तो आणायचा, तो पण त्याचा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो आला नाही आज. तो पण म्हणजे त्याला गाडी असली की तो पण कोणाला पण मारायची धमक ठेवतो. मी स्वतः बघितले वासरू पळताना, त्याच्यामुळे तुमची मुलाखत घेतली. जबरदस्त स्पीड आहे वासराला. हो, जबरदस्त स्पीड आहे. त्याला म्हणजे गळ्यातल्या बैलांना साथ द्यायला पाहिजे फक्त. तो त्याचं काम करतो. मग वासराला खूप भविष्य आहे. हा, भविष्य आहे चांगलं. चालेल, धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. तुमच्या टीमला आणि कॉकटेलला पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद.